शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो बघू शकताय आपण हे मका आहे आणि साधारण 15 ते 20 दिवसाची मका झाली आहे. पण या ठिकाणी मकाला एक शेंडा पोखरणारी आली कदाचित तुम्हाला हो दिसते आहे का? हां हे धरा दादा तुमच्या आता हे दाखवा. तर मकाचा शेंडा असा पूर्ण खाल्लेला आहे तिनं. मकाचा शेंडा पूर्ण खाल्ल्यामुळे ना मेन शूटच खाल्ल्यामुळे परत या ठिकाणी वाढ होण्यावर मर्यादा येणार आहेत. शेतकऱ्याचं नुकसान सुद्धा होऊ शकतंय. तर अशा ठिकाणी आपल्याला जर आळी दिसत असेल तर ताबडतोब आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण प्रोपेक्स सुपर घेऊ शकताय, डेलिगेट घेऊ शकताय, कोराजन घेऊ शकताय, रिजंट घेऊ शकताय. असे औषध घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला निंबूव्यार्क म्हणजे निमिसाइड घ्यायचं आहे. किंवा आपल्याला मका अजून थोडी मोठी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण फर्टेरासुद्धा थोडं जर चिमट टाकलं तरी अळीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होणार आहे. तर अशा प्रकारे आपण नियंत्रण करून मकाचं अळीपासून होणारं नुकसान वाचवायचं आहे. दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तसेच आपल्या भागातील मकावर अळी पडली आहे का ते पण सांगा. धन्यवाद.